श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना महत्त्व आहे। यात विष्णूंना जगाचे पालनहार म्हटले जाते। विष्णू पूजनासाठी एकादशी समर्पित आहे। वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी येतात आणि जर अधिक मास असेल तर तेव्हा 26 एकादशी येतात। प्रत्येक एकादशीला आपले एक वेगळे महत्त्व असून प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं नाव देखील आहे। त्यानुसार फाल्गुन महिन्यातील एकादशी तिथी 20 मार्च रोजी आहे। फाल्गुन महिन्यात येणाऱ्या या तिथीला आमलकी एकादशी किंवा रंगभरी एकादशी असं देखील म्हटलं जातं। या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, निरंतर जप करायचं आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य हे नष्ट होईल। आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष, सर्व अडचणी, सर्व संकट ही दूर होऊन आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार। अतिशय उच्च कोटीची सेवा जी प्रत्येकाने उद्याच्या दिवशी मातेची करायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। पंचांगानुसार आमलकी एकादशी 20 मार्च रोजी दुपारी 12:21 सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 मार्च रोजी दुपारी 2:22 समाप्त होईल। व्रताचे पारण 21 मार्च रोजी दुपारी 1:07 पासून ते 3:32 पर्यंत करता येईल। फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी किंवा रंगभरी किंवा आवळा एकादशी म्हणून साजरी केली जाते। या दिवशी विष्णूसह आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते। ज्याप्रमाणे श्री हरी विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे त्यांना आवळ्याचं झाड देखील अतिशय प्रिय आहे। आवळ्याच्या वृक्षामध्ये श्री हरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी वास करतात, त्यामुळे आमलकी एकादशीच्या दिवशी भक्त आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णूंची पूजा करतात। तसेच या दिवशी आवळा दान केल्याने 1000 गायी दान केल्या इतकं पुण्य प्राप्त होतं, त्याचबरोबर सर्व यज्ञाचे सुद्धा फळ प्राप्त होतं। या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती देखील होते। आणि अशा विशेष तिथीला आपल्याला आवर्जून गोसेवा ही करायची आहे, कारण साक्षात श्री हरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं। गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता आणि म्हणूनच जे आहे गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं। गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो। गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे। गाय स्वर्गात जाण्याची शिडी आहे। गोसेवा केल्याने आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि गायीची सेवा केल्याने आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात। गायीचं स्थान हे देवांपेक्षाही वरचे आहे। तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं, लवकर उठून स्नान करायचं आणि स्नान केल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंनी माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला ही गोमातेची सेवा करायची। तर आपल्याला काय करायचं, घरामध्ये सगळ्यात पहिली पोळी जी आहे ती आपल्याला गायीकरता तयार करून घ्यायची आहे। आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटवर आपल्याला पोळी ठेवायची आणि त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप हे लावून घ्यायचं आहे आणि त्या पोळीवर आपल्याला थोडीशी चण्याची डाळ ही ठेवायची। त्याचबरोबर एक गुळाचा खडा देखील आपल्याला ठेवायचा आणि चिमूटभर हळद टाकायची आहे। अशी ही पोळी आपल्याला तयार करून घ्यायची आणि ही जी प्लेट आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर थोड्या वेळाकरता ठेवायची। अगदी 5 मिनिटं ठेवली तरीही चालणार आहे। आता ही प्लेट आणि त्याचबरोबर आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एक आरतीचं ताट, अशा ह्या 3 वस्तू घेऊन आपल्याला गोमातेजवळ जायचं। जर गाय तुमच्या घरी असेल तर ही सेवा तुम्ही घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात किंवा एखाद्या गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेमध्ये कुठेतरी तुम्हाला गाय ही दिसणारच आहे। तर गायीजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला तिच्या दोन्ही पायांवर आपल्याला पाणी हे अर्पण करायचे। त्यानंतर आपल्याला
तिचं औक्षण करून घ्यायचं आहे। औक्षण करून झाल्यानंतर तिला आपल्या हातामध्ये ही जी पोळी आहे ती घ्यायची आणि आपल्या हातामधनं तिला ती पोळी खायला द्यायची। जेव्हा ती आपल्या हातातनं खाईल आणि तिची जीभ आपल्या हातावर लागते तर त्यामुळे आपल्या हातामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य आहे ते नष्ट होण्यामध्ये मदत मिळते। आणि ही पोळी खायला दिल्यानंतर तिला आवर्जून आपल्याला पाणी हे प्यायला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात। 11 प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची माती घ्यायची आणि त्या मातीने आपल्या कपाळावर आपल्याला टिळा हा लावून घ्यायचा। त्याचबरोबर ती माती आपल्या घरी घेऊन यायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर त्या मातीने आपल्याला टिळक हा लावायचा आहे। कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गाईच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होतं। ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून गोमातेला आपल्या मनातली इच्छा बोलायची की हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे आपण कोणत्या इच्छेने करतोय। जर तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर तसं बोलायचं। जर तुमच्या घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल किंवा नोकरी, व्यवसाय जी पण तुमची इच्छा असेल किंवा समस्या असेल ती आपल्याला गोमातेला बोलायचं आहे। कारण गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि गोसेवा केल्यामुळे जे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्यावर श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होतं। अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने उद्याच्या दिवशी गोमातेची करायची। त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।